नमस्कार सर्वांना. तर नेहमीप्रमाणे पौर्णिमा होती आणि आम्ही औदुंबरला चाललो होतो दत्त महाराजांच्या दर्शनाला. दुपारचे 2 झाले होते खरं तर, पण नाही जायचं तर जायचं असं ठरलं होतं आमचं. तर दुपारी आम्ही जेव्हा तिथं पोहोचलो तर पाहिलं ऊन खूप होतं, पण तेवढेच भाविक तिथं दिसत होते महाराजांच्या दर्शनाला. तर आम्ही नेहमीप्रमाणे फुलं, नारळ, अगरबत्ती घेऊन दर्शनाला निघालो. तिथं खरं तर इतकी छान भक्तांसाठी सोय केली होती, मला पाहून खूप छान वाटलं. उन्हाळा खूप आहे आणि लोकांचे पाय भाजले जाऊ नयेत म्हणून तिथं पाणी सोडलं होतं प्रत्येक ठिकाणहून. त्यामुळे इतकं वातावरण थंडगार होतं, एवढ्या उन्हात सुद्धा काही सुद्धा वाटत नव्हतं. तर चला घ्या दत्त महाराजांचं दर्शन. पूजा इतकी छान मस्त होती की पाहावंच वाटत होतं सारखं. तर झालं का दर्शन तुम्हाला दत्त महाराजांचं? त्यानंतर आम्ही नमस्कार करून पाठीमागे गेलो. तिथं पंचामृत देत होते ते खाल्ला आणि पौर्णिमेनिमित्त खूप छान महाप्रसाद होता तिथं, तोही आम्ही खाल्ला. शिरा, मसाले भात, बटाट्याची आमटी, बटाट्याची भाजी आणि आमटी होती. खूप छान प्रसाद होता, पोट भरून खाल्ला आम्ही. बसायची व्यवस्थाही खूप छान होती. येताना आम्हाला गुराळ दिसलं, तिथून आम्ही सेंद्रिय गुळही घेतला आणि घरी आलो.